काल परवा वड सावित्री पौर्णिमा पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये संपन्न झाली. त्यानंतर समाज माध्यमांवरती विविध प्रकारचे व्हिडिओ प्रसारित झालेत. प्रत्येक महिला भगिनींनी आपण स्वतः केलेली वड पूजा, वड सावित्री सुंदर अशा रील्स काढून त्या सोशल मीडियावरती स्वतःच्या अकाउंटवरती पोस्ट केल्यात आणि त्यातून एक माध्यम होतं समाजाच्या संस्कृतीचं, भारतीय संस्कृतीचं आणि खास करून आपल्या पतीबद्दल असलेल्या आदराचं. परंतु एक व्हिडिओ असा पण पूर्ण समाज माध्यमावरती किंवा सोशल मीडियावरती पसरत होता किंवा खास करून वाजत होता म्हणेल तर. एक स्त्री वडाला चक्रा मारत होती. एकच नव्हती, भरपूर स्त्रिया तिथे वडाला चक्रा मारत होत्या. त्यापैकी काही स्त्रियांनी स्वतःचे रील काढण्यासाठी फोटोग्राफर, रील स्टार, रील्स वगैरे यांना बोलवलं होतं. त्या रील्स काढत होत्या त्या महिला भगिनींच्या. त्यांचं ते सर्व शृंगार, सर्व सुंदर अशा साड्या वगैरे सर्व काही होतं. परंतु त्याचाच एक विरोधाभास बघितला तर तिथे एक माऊली अशी पण होती का ज्या माऊल्या अक्षरशः वडाला वडाच्या झाडांना अक्षरशः चक्रा मारत होत्या आणि खास करून दोऱ्याच्या प्रत्येक गुंफणावरती आपल्या स्वतःच्या पतीचं जीवन, त्याचं जीवन सुंदर सुजलाम आणि खास करून विचार केला त्याचे सर्व स्वप्न आणि स्वतःच्या प्रपंचासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी सुख मागत होती. त्याच भारतामध्ये, त्याच महाराष्ट्रामध्ये एक ही स्त्री या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल बघा. ही स्त्री, ही माऊली फक्त आपल्या कुटुंबासाठी, एक वेळच्या भाकरीसाठी लढत आहेत. ज्या माऊल्यांनी अक्षरशः जे काही त्यांच्या ताटामध्ये नैवेद्य आणलेलं होतं ते सर्व नैवेद्य गोळा करत होती. दोघींचं ध्येय एकच होतं, कुटुंबासाठी. एक कुटुंबासाठी सुख मागत होती तर दुसरी आपल्या कुटुंबासाठी भाकरीचा चंद्र शोधत होती. दोघींच्या पण गरजा सारख्याच होत्या, फक्त फरक एवढाच होता, एकीचं पोट भरलेलं होतं आणि एकीचं पोट भरलेलं नव्हतं. एकीचं पोट भरून ती स्वतःच्या गरजा पूर्ण करत होती आणि एक त्या गरजांमध्ये स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं पोट शोधत होती. हा विरोधाभास त्या दिवशी दिसला. आम्ही तेच माणसं आहोत. हाडामासाच्या माणसाला, जिवंत माणसाला गाव कोसाच्या बाहेर काढणारे. आम्ही तेच माणसं आहोत 4G 5Gच्या जमान्यामध्ये, डिजिटल जमान्यामध्ये, फेसबुक व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये लोकांना शो ऑफ करणाऱ्या. परंतु भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत हे फक्त प्रतिज्ञापुरतं बोलणारे. परंतु ह्या माऊलीचं दुःख कुणाला समजलं नाहीत. तिथं असलेल्या सर्व सुसंस्कृत पांढरपेशा आणि खास करून विचार केला तर स्वतःला शिकल्या म्हणणाऱ्या प्रत्येक महिला फक्त ती चक्कर मारत होती. पण त्या बाईला कोणी एक शब्द बोललं नाही का ताई तुम्ही काय करता किंवा कशा प्रकारे काय करतात, का नेता हे सर्व. प्रश्न हाच आहेत जाणीवांचा. कधी कधी व्यक्त हे वेळेतच व्हायला हवं, अन्यथा जीवनात वेटिंग करावं लागते. ती समाजाची असू द्या, माणसांची असू द्या किंवा खास करून गरजांची असू द्या. वड सावित्री पौर्णिमेनिमित्त ज्या महिलेला काय काय भेटलं, 7 जन्माचा जो पतीचा सहवास भेटावा हा नक्कीच भेटावा. परंतु त्याबरोबर त्या महिलेला जी ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसते तिला 2 वेळची भाकर भेटावी हा सुद्धा प्रण या देशातल्या त्या ठिकाणी असलेल्या महिलांनी तरी करायला हवा होता. परंतु तिचा हतबलपणा, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, वडाच्या त्या झाडाला म्हणताना चक्रा मारत असताना त्या महिला दोराबरोबर खास करून त्या बाईचं, त्या आईचं आणि खास करून स्वतःच्या कुटुंबासाठी लढणाऱ्या त्या आईचा प्रत्येक दोराबरोबर गळा तर कापत नव्हत्या ना विचारांचा, याचा पण शोध घ्यायला गरजेचा होता. इथे आम्ही ते स्मशानी ज्यांना प्रेत नाही वाली ती अवस्था त्या माऊलीची होती, जी नैवेद्य गोळा करत होती, तिथं टाकलेलं प्रत्येक फळ गोळा करत होती. यांनी फक्त अर्पण केलं होतं, परंतु ती तिच्या भुकाचं अर्पण, तिच्या कुटुंबाचं अर्पण, पोटाचं अर्पण करण्याचा प्रयत्न करत होती. हा विरोधाभास हा त्याच भारतात आहेत, त्याच महाराष्ट्रात आहेत, जिथं संतांची भूमी, छत्रपतींची भूमी आणि विचार केला तर माणसाची भूमी, जिथं माणुसकीचा विचार केला जात होता. आज दुःख हेच वाटतंय की आम्ही फक्त, तो पाठीमागचा रील स्टार फक्त त्या माऊलीचा फोटो काढत होता, व्हिडिओ काढत होता, परंतु त्या बाजूला एक कोणीतरी सद्गृहस्थाने या भाकरीचा शोध घेणाऱ्या, चंद्राचा शोध घेणाऱ्या, भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या त्या माऊलीचा व्हिडिओ काढला आणि कमीत कमी आमच्या जाणीवा थोड्या तरी जाग्या झाल्यात.
हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असंच फक्त इथं जाड कातड्याच्या असलेल्या माणसांना जाणीवा होणं गरजेचं आहे. सोशल मीडियावरती पोस्टिंग केल्यानंतर तुम्हाला किती लाईक्स भेटतात हे खूप महत्त्वाचं नाही, परंतु कुणाच्या पोटामध्ये, कुणाच्या घशामध्ये किंवा कुणाच्या तोंडामध्ये 2 घास पोहोचवण्याचं जे सर्वात मोठं श्रेय आहेत, ते सर्वात मोठं लाईक आहेत, त्यासाठी प्रयत्न करावा. तुकाराम महाराज म्हणतात, बोले तैसा चाली त्याची वंदावी पावले, आधी केलीची मग सांगितले. त्या तुकारामांच्या अभंगाप्रमाणे 500 एकर जमीन दान धर्मात देऊन टाकली, परंतु क्षवसुद्धा मनात कधी शल्य आलं नाही का त्यांची पत्नी कधी त्यांना बोलली नाही. आजची सावित्री, डिजिटल सावित्री आणि ती नैवेद्य गोळा करणारी सावित्री, या दोघींचा विचार केला तर ती नैवेद्य गोळा करणारी सावित्री मला सुसंस्कृतपेक्षा समजदार, शहाणी आणि खास करून एकही शब्द कुणाला प्रतिक्रिया न देता, कारण सर्व महिला तिच्याकडे एका कुतूहलाने नव्हे तर तिच्याकडे ईर्षेनं बघत होत्यात, ही आम्हाला डिस्टर्ब करते किंवा काय करते. हाच तोच भारत आहेत. यासाठी सर्वांनी विचार करावा अशी अपेक्षा करतो. सावित्रीच्या या देशामध्ये जिनं तुम्हा सर्वांना महिलांना त्या कुंपणातून बाहेर आणलं आणि तुमच्या हातात शिक्षणापासून मोबाईल दिला. गालिबचा एक शेर आठवला, लड़कियों के कमीज को अब जेबें भी आने लगी है, अब जेबें भी आने लगी है, इसके लिए दर्जी को कम से कम कई साल झगड़ना पड़ा. पोरींच्या पॅन्टला खिसा येण्यासाठी काही 1000 वर्ष लागले. त्या सावित्रीमाईचा सगळ्यात मोठा हिस्सा आहेत. हा व्हिडिओ आवडलास नक्कीच या महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या प्रत्येक माऊलीनं विचार करावा. तुमच्याबरोबर एखादी सावित्री, एखादी लेक तो तुमचीच बहीण आहेत. कारण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. म्हणून कमीत कमी यापुढे कुठल्या एखाद्या मंदिरात, मस्जिदीत, बौद्ध विहारात, एखाद्या पॅगोडात, एखाद्या चर्चमध्ये गेला तर कदाचित तुम्ही सुज्ञ आहात, शिकलेले आहात, तुमचं पोट भरलेलं आहेत, तुम्ही गाडीत आहात, बंगल्यात आहात, पण झोपडपट्टीत एखाद्या रस्त्यावर राहणारी एखादी महिला तिथे आली तर कदाचित तुम्ही फक्त तुमच्या गरजा पूर्ण करत आहात, पण ती तिची भूक पूर्ण करण्यासाठी येत असेल तर कदाचित तिच्या पदरामध्ये, तिच्या ताटामध्ये 2 घास टाकले तर नक्कीच तुमच्या सुज्ञपणाचा, तुमच्या शहाणपणाचा आणि तुमच्या त्या वड सावित्रीचं कुठंतरी फलश्रुत होईल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या 5, 10, 100 मैत्रिणींना पाठवा. आमचा चॅनल मोटिवेशनल गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.